कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। वाढत्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नाशिकच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा आता सुरू करण्यात आलेला आहे। मी सध्या नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील जवळपास 10,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदापात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास जिल्ह्यातील 24 धरणांमधला पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येतोय। त्यासोबत नाशिकच्या घाटमाथ्याला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। एकूण जर नाशिकमधली पावसाची परिस्थिती पाहिली तर ही जवळपास मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांमधला देखील पाण्याचा साठा जो वाढत असल्याची परिस्थिती पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये देखील गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यासोबत नाशिकच्या नांदूरमंगेश्वर धरणातून सर्वाधिक 70,000पेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे करण्यात आलेला आहे। आणि एकूण जर पाहिलं तर नाशिकमध्ये पावसाची संततधार ही सुरू असल्यामुळे नाशिकमधल्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येतोय आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि त्यासोबत शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी आता सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।